ज्यांनी जे एक गाणं आहे, न बरची न भाला न गाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तर ते गाणं मला इतकं आवडतं. ते भीमराव म्हणजे तुमच्या रक्तामधला भीमराव म्हणजे काय आहे, तर तुमच्या रक्तामध्ये भीमराव म्हणजे भीमरावांचे विचार आहेत. ते विचार कशामुळे मिळतात, ते बाजूलाच ती अभ्यासिका आहे. त्या अभ्यासिकेमध्ये जे काय आपण पुस्तकं वाचतो त्याच्यामधून आपण जी समतावादी विचारसरणी जी आहे, ते फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत, जी समतावादी आहे, समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी, समाजामध्ये सर्व घटकांना एकत्रित बांधून पुढे जाण्यासाठी जी समतावादी विचारसरणी आहे, ती विचारसरणी पुढे घेऊन जाण्यासाठी, संविधान समजून घेण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनकार्य समजून घेण्यासाठी आपल्याला पुस्तक ही वाचावी लागतात. आणि पुस्तकांसोबत आपल्याला ते मनामध्ये ती समतावादी विचारसरणी घेऊन आपण पुढे जायला लागतं. कारण की हा समाज सर्व जाती धर्म हे सगळी माणसानं निर्माण केलेले आहेत. त्यामुळे माणूस ज्यावेळी जन्माला आला तो एक समान म्हणूनच जन्माला आला. तर ते समतावादी विचारसरणी समाजामध्ये प्रस्थापित व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो त्यांचा लढा दिला, त्यांचं आयुष्य खर्ची गाठलं आणि सगळ्यात अमूल्य ठेवा असं त्यांनी भारताचे संविधान जे समतेच्या आधारावर आहे, जी कलम 14 आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि तिथून जे आपल्याला स्वातंत्र्य, सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य संविधानामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्यानंतर सर्व घटकांना म्हणजे महिला असतील, शोषित वर्ग असेल, बालक असतील, त्या सगळ्यांना न्याय ह्या संविधानामधून मिळतो. आणि त्या संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं. तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपले लायब्ररी आहेत. त्याचबरोबर आपण रक्तदान शिबिर करतो. तर त्यामुळं हा अतिशय छान आणि सुंदर उपक्रम आहे. तर सगळ्यांना मी या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय छान असा उपक्रम इथं राबवलेला आहे, रक्तदान शिबिर आहे. तसंच मी तुम्हाला आवाहन करेन की मुलांसाठी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लायब्ररीमध्ये 18 तास वाचन केलं, तसं तुम्ही त्यांच्यासाठी वाचन स्पर्धा ठेवून आणि त्याच्यानंतर मग त्या आधारित तुम्ही निबंध स्पर्धा किंवा लेखन स्पर्धा त्याच्यावर ठेवावी अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि त्याच्यासाठी लागणारं जे पारितोषिक आहे ते मी द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही ते ऑर्गनाईज करा. आपण त्या मुलांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, नंतर राजश्री शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सर्व महापुरुषांचे विचार हे समाजाच्या प्रत्येक नव्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत. कारण की समाजाची नवीन पिढी आहे, जी या भारताचं भविष्य आहे, ती समाज कुठंतरी त्याच्यामध्ये भेदभाव न बाळगता तो एकत्रित समतावादी विचारसरणी घेऊनच पुढं चाललं पाहिजे. तरच भारताचं भविष्य हे उज्ज्वल होईल. तर आयोजकांना मी शुभेच्छा देतो आणि मी स्वतःसुद्धा इथं रक्तदान करणार आहे. आणि आपल्याला या उपक्रमासाठी शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. थँक्यू.